आज आपल्याकडे अशीच एक निष्णांत डर्मॅटॉलॉजिस्ट आलेली आहे आणि त्या डर्मॅटॉलॉजिस्टचं नाव आहे डॉक्टर पूजा. सो डॉक्टर पूजा, नमस्कार. नमस्ते मॅम. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवलं आणि ऑपॉर्च्युनिटी दिलीत. सो बेसिकली मी मुंबईची आहे. मुंबईहून मी नायर हॉस्पिटलमधून MBBS केलं माझं. त्यानंतर मी इंग्लंडला गेले. इंग्लंडला मी माझं कॉस्मेटॉलॉजीचं ट्रेनिंग केलं आणि ऑस्ट्रेलियातून मी माझं डर्मॅटॉलॉजीचं ट्रेनिंग केलं. तर बऱ्याच लोकांना आपला स्किन टाईप वगैरे माहिती नसतो आणि लोक उगाच हिने सांगितलं त्याने सांगितलं असं करून प्रोडक्ट्स वापरतात. सो अगदी छोटीशी ढोबळ ह्याने आपण समजा स्किनचे टाइप्स डिवाइड केले तर 5 कॅटेगरी होतात. ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, नॉर्मल स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन. जे मी म्हटलं पोस्ट ॲक्ने मार्क्स किंवा जे चेहऱ्यावर डाग पडले त्याच्यासाठी सुद्धा खूप छान डिपिगमेंटिंग एजंट्स आहेत, क्रीम्स आहेत. ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने यूज करू शकता. मेन मला यात एक सांगायला आवडेल की तुम्ही कुठलेही प्रोडक्ट सेलिब्रिटीजचे किंवा इन्फ्लुएन्सर्सचे बघून प्लीज यूज करू नका. कारण डॉक्टर जे प्रोडक्ट्स देतात दे आर मोर पोटंट, प्लस तुमचा प्रॉब्लेम बघून ते दिल्या गेलेले असतात. सो एक ढोबळ हे प्रोडक्ट आजकाल खूप, कोजिक ऍसिड हे खूप आजकाल चाललंय. सो डझंट मीन की तुमच्या प्रॉब्लेमसाठी ते आहे. सो थोडंसं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ह्या ट्रीटमेंट घ्या. आणखीन एक गोष्ट, कोरियन लोक त्यांच्या वातावरणामुळे गोरी असतात, पण आम्हाला कोरियन स्किन हवी आहे. कितपत हे मिथ किती आहे, खरं काय आहे, आणखीन अशा काय काय मिथ आहेत, प्लीज 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 ह्याच्यावर लाईट टाक. हे 100% मिथ आहे. इंडियन स्किन कधीही कोरियन स्किन होऊ शकत नाही. नमस्कार. नमस्कार. याची परिभाषा ही सगळीकडे आहे आणि सगळ्यांना आवडतं सुंदर दिसायला, त्याला एज बार नाहीये. आणि लहान मुलगी असू दे ती पण लिपस्टिक घेऊन बसते आणि आई मी कशी दिसते. आणि वृद्ध स्त्री कधी वृद्ध होतच नसते म्हणा, पण त्या स्त्रीला सुद्धा वाटतं मी सुंदर दिसावं आणि छान दिसावं. मग आपल्या चेहऱ्यामध्ये जर काही कुठेतरी काही गडबड झाली तर कोणीतरी आपल्याला मदत करायला असतं. ते कोण असतं तुम्हाला माहित आहे का? त्या असतात डर्मॅटॉलॉजिस्ट. आणि आज आपल्याकडे अशीच एक निष्णांत डर्मॅटॉलॉजिस्ट आलेली आहे आणि त्या डर्मॅटॉलॉजिस्टचं नाव आहे डॉक्टर पूजा. सो डॉक्टर पूजा, नमस्कार. नमस्ते मॅम. आज आमच्या पॉडकास्टमध्ये BTS मध्ये बियॉन्ड द स्पॉटलाइट मध्ये तू आलीस त्याबद्दल खूप खूप स्वागत आहे. आणि मला माहित आहे की तुझं निष्णांत हात अनेक लोकांना आणखीन सौंदर्यवान बनवतात. तर आज आपल्या प्रेक्षकांसाठी भरभरून तुला काही द्यायचंय. मला तुला हा पहिला प्रश्न विचारायला आवडेल की तुझी ह्या जर्नीची सुरुवात कशी झाली, तू कशी ह्या क्षेत्राकडे वळलीस? सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवलं आणि ऑपॉर्च्युनिटी दिलीत. सो बेसिकली मी मुंबईची आहे. मुंबईहून मी नायर हॉस्पिटलमधून MBBS केलं माझं. त्यानंतर मी इंग्लंडला गेले. इंग्लंडला मी माझं कॉस्मेटॉलॉजीचं ट्रेनिंग केलं आणि ऑस्ट्रेलियातून मी माझं डर्मॅटॉलॉजीचं ट्रेनिंग केलं. आणि इंग्लंडमध्ये असतानाच ट्रेनिंग दरम्यान मी तिथल्या हेल्थकेअर सिस्टीममध्ये विच इज कॉल्ड एज NHS तिथे जॉबही करत होते. आणि 2015 साली मी भारतात परत आले आणि तेव्हापासून मी पुण्यात माझी डर्मॅटॉलॉजीची प्रॅक्टिस करतेय. ओके, मुंबईकर इंटरनॅशनली शिकून जाऊन राहिलेले आहेत. पण आता काही पुणे मुंबई लांब नाही, आमचे मुंबईचे लोक पण तुझ्याकडे येऊ शकतात कारण निष्णांत हात पाहिजे. फक्त ना नवीन पिढीला तर डर्मॅटॉलॉजिस्ट काय चांगलंच कळतं. थोडंसं 50च्या पुढे गेलेले असतात त्यांना थोडं, किंवा 60च्या पुढे गेल्यात त्यांना डर्मॅटॉलॉजी म्हणजे नेमकं काय आणि त्याची काय गरज आहे, प्लीज जरा सांग. सो डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर त्वचा रोगतज्ञ. सो त्वचा किंवा स्किन हा आपल्या बॉडीतला सगळ्यात मोठा ऑर्गन आहे. सो त्याच्याशी निगडीत ज्या आजारांचं जे निदान करतात ते डॉक्टर म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट. सो त्यात केस येतात, स्किन येते आणि नख पण येतात, नेल्स. आणि अपार्ट फ्रॉम दॅट स्किन रिलेटेड आजार म्हणजे सोरायसिस, एक्झिमा किंवा कुष्ठरोग, कोड, त्या व्यतिरिक्त सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, एड्स हे पण त्यात बघितलं जातं. आणि हल्ली कॉस्मेटॉलॉजी हे नवीन फील्ड हे सुद्धा त्याच्यातच ऍड झालंय. सो आजकाल डर्मॅटॉलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट हे अशी एकत्र प्रॅक्टिस केल्या जाते.
हो, मला खरंच हे माहित नव्हतं की कुष्ठरोग पण याच्यात येतो आणि एड्स पण ह्याच्यात येतं डर्मेटॉलॉजीच्या. म्हणजे बघा, आपले कितीतरी समज आणि गैरसमज आणि अज्ञान असतं. थँक्यू सो मच डॉक्टर पूजा की तू इतकं छान माहिती सांगितलीस की डर्मेटॉलॉजी म्हणजे एक्झॅक्टली काय, आणि सांगितलं स्किन हा एक ऑर्गन आहे. आम्ही स्किनला कधी ऑर्गन म्हणून बघतच नाही. स्किनला नेहमी बाह्य काहीतरी बघितलं जातं. तर खूप सुंदर टर्मिनॉलॉजी सांगितली. तो कितीतरी प्रिशियस ऑर्गन आहे. तर आपण ह्याच प्रश्नाकडे वळूया की स्किन सुंदर असणं म्हणजे काय, आणि गोरेपणाचं जे पूर्ण भारत देशात जे फॅड म्हणेन मी, सगळ्यांना वाटतं मी गोरी गोरी आणि सुंदर व्हायला पाहिजे, कितीतरी फेअरनेस क्रीम आहे. तर जरा प्रकाश टाक याच्यावरती. अगदीच अगदीच म्हणजे भारतीयांचा अगदी आवडीचा विषय म्हणजे गोरी त्वचा. म्हणजे वी आर कम्प्लिटली ऑब्सेस्ड विथ इट, आणि आता हे खरं तर कमी व्हायला हवंय या DNA मध्ये. सो हे दोन आस्पेक्ट आहेत, गोरी त्वचा आणि सुंदर स्किन, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सो गोरी त्वचा किंवा त्वचेचा रंग हा आपल्या जेनेटिक्सवर डिपेंड करतो की तुम्ही गोरे असणार आहात, गव्हाळ असणार आहात का डार्क स्किन असणार आहात. सो आपल्या त्वचेत मेलॅनिन नावाचं पिगमेंट असतं ज्याने स्किनला आपल्या कलर मिळतो. सो अपार्ट फ्रॉम गिव्हिंग कलर, ते मेलॅनिन आपल्याला सूर्यप्रकाशापासून सुद्धा स्किनचं प्रोटेक्शन करतं, स्किनच्या आतल्या लेअर्सचं सुद्धा. त्यामुळे भारतीयांमध्ये स्किन कॅन्सर होण्याचं त्या प्रमाण खूप कमी आहे. सो खरं बघता देवाने जो नैसर्गिक आपल्याला स्किन कलर दिलाय त्याला चेरिश करून त्याला एनहान्स केलं पाहिजे. गोरेपणाचं आता कौतुक बास करायला हवंय खरं तर. आणि उत्तम स्किन म्हणजे काय थोडक्यात, की जी स्किन बेसिकली देर इज नो पिगमेंटेशन, डाग नाहीये, ज्याच्यावर रेडनेस नाहीये, जी वेल हायड्रेटेड आहे त्यामुळे ती तुकतुकीत दिसते, कुठे खरखरीत नाहीये, स्किन बॅरियर डॅमेज नाहीये, आणि त्या व्यतिरिक्त आमच्या दृष्टीने जी स्किन व्हिटॅमिन डीचं चांगलं सिंथेसिस करते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं करते, किंवा एक्सटर्नल इंजुरीज पासून लागलं खरचटलं तर ती ही चांगली लवकर होते. दॅट इज कॉल्ड गुड स्किन, किंवा ती आमच्या दृष्टीने उत्तम स्किन आहे. खूप छान, खूप सुंदर. मला फार फार आवडलेली एक गोष्ट म्हणजे गोरेपणाचं कौतुक आता बास झालं. खरंय खरंय. माझा सर्व प्रेक्षकांना मी इथे सांगू इच्छिते, आपल्याला पूजा मॅडमने जे आता सांगितले की खरोखर आपण ही गोष्ट संपवली पाहिजे. आणखीन त्यांनी एक छान गोष्ट सांगितली की आपल्याला ब्रह्मांडाने, ह्या देवाने, ह्या युनिव्हर्सने ब्लेसिंग्स दिले की आपली स्किन जी आहे त्यामुळे त्याच्या जे काही आतमध्ये जे गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला स्किन कॅन्सर कमी होतो. म्हणजे आपण गोरे नाही आहोत पण स्किन कॅन्सर पासून इम्युन असलेली त्वचा आपली आहे. म्हणजे वी शुड बी व्हेरी मच थँकफुल. आणि मला असं वाटतं की आपलं बोलणं ऐकल्यानंतर आता तरी लोकांचा समज बदलत जाईल आणि गोरी गोरीपेक्षा सुदृढ कांती जास्त महत्व दिलं जाईल. डॉक्टर, आता मला तुम्ही हे सांगू शकाल का की स्किन म्हणजे आणखीन काही याच्यात प्रकार आहेत का स्किनचे, आणि ही स्किन सुदृढ कशी ठेवावी, काय करायला पाहिजे, जरा आणखीन सांगा. आपल्या प्रेक्षकांना फार गरजेच्या गोष्टी आहेत ह्या. ओके, अगदी छान प्रश्न आहे. कारण बऱ्याच लोकांना आपला स्किन टाईप वगैरे माहिती नसतो आणि लोक उगाच हिने सांगितलं त्याने सांगितलं असं करून प्रोडक्ट वापरतात. सो अगदी छोटीशी ढोबळ ह्याने आपण समजा स्किनचे टाइप्स डिवाइड केले तर 5 कॅटेगरी होतात: ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, नॉर्मल स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन. आता आपली ह्यातली कुठची, हे कसं ओळखायचं, तर अगदी घरच्या घरी तुम्ही एक छोटीशी टेस्ट करू शकता की एखाद्या छानशा माइल्ड क्लेन्झरने तुम्ही चेहरा वॉश करा, ड्राय करा, आणि अर्धा ते 1 तासानंतर तुम्ही तुमची स्किनचं ऑब्झर्वेशन करा. जर ती ओढल्यासारखी वाटत असेल तर ती ड्राय स्किन. जर हात लावून तुम्ही बघितलात थोडा तेलकटपणा जाणवला तर दॅट इज ऑइली स्किन. आता कॉम्बिनेशन स्किन ही मेनली टी झोन म्हणजे आपलं फोरहेड, नोज आणि चिन एरिया, ह्याच्यात जो ऑइलीपणा आहे, आणि चीक्सवर मेनली गालांवरती ड्राय असते, दॅट इज कॉम्बिनेशन स्किन. आणि जी स्किन ना ड्राय वाटते ना ऑइली वाटते, दॅट इज
ॲब्सोल्युटली नॉर्मल स्किन. आणि सेन्सिटिव्ह स्किन ही थोडीशी एक तासाभरानंतर अशी खेचल्यासारखी, रेड झाली, इरिटेटेड स्किन जी असते तशी दिसते. सो दॅट इज सेन्सिटिव्ह स्किन. सो एकदा तुम्हाला एक रफ आयडिया आली की आपला स्किन टाईप काय आहे, अगेन ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट त्याच्यात अजून सबटाईप्स पण आहेत की ऑइली ॲक्ने प्रोन स्किन आहे का, की ड्राय डॅमेज स्किन आहे का, एक्सेसिव्ह ड्राय स्किन आहे का. सो त्याच्यात पण बरेच म्हणजे ऑप्शन्स आहेत. पण एक ढोबळ आपण जर घेऊन चाललो तर ह्या स्किन टाईप्सनुसार मग तुम्ही एक रफ गायडन्स मिळाल्यावर अकॉर्डिंगली स्किन केअर प्रोडक्ट्स चूज करू शकता, आयदर डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा एक जनरल तुम्हाला आजकाल ऑनलाईन ओव्हर द काउंटर दोन्हीकडे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, तसे सिलेक्ट करून तसे वापरू शकता. सो दॅट तुमची स्किन हेल्दी पण राहील आणि ग्लोईंग पण राहील. पण एक मी मेन्शन करेन की ह्या व्यतिरिक्त नुसतंच स्किन केअर करणं हे जितकं महत्वाचं आहे त्याच सोबत तुमची लाईफस्टाईल पण तुम्हाला मेंटेन करायला पाहिजे. नुसतंच वर्ण पी हळद हो गोरी हे जे आपण ऐकलंय तसं नसतं. तुम्ही जितके स्किनची काळजी घेणार आहात, पण जर तुमचं स्लीपिंग करेक्ट नाहीये, डाएट करेक्ट नाहीये, किंवा तुमचं स्क्रीन टाइम, मोबाईल युजेज खूप आहे, एक्सरसाइज करत नाही आहात, तर दॅट इज नॉट गोइंग टू वर्क इन युअर फेवर. एक टेम्पररी थोडंसं इम्प्रूव्हमेंट होईल 5 ते 10%, पण होलिस्टिकली तुम्ही हे सगळं केलं तर जास्त चांगला रिझल्ट येईल. अप्रतिम गोष्ट तुमच्यासाठी प्रेक्षकांनो एक टेक अवे आहे मॅडमनी सांगितलेला, तो म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्या स्किनला जाणून घ्या आणि कसं जाणायचं ते सांगितलंय. त्यामुळे हे तुम्ही नक्की बघायला पाहिजे की तुमच्या स्किनचं टाईप काय आहे. आणि जसं मॅडमने पुढे सांगितलं की इतक्या साऱ्या गोष्टी, म्हणजे काहीतरी क्रीम्स अप्लाय केलेत आणि मग मी गोरी होणार असं नाही होत आहे. तर तुम्हाला त्यांनी सांगितलं की झोप आणि मोबाईल पासून लांब. कठीण आहे आता, पण करायला हवंय. माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुमचाही अनुभव असेल की कधीतरी असा मोबाईल तोंडावर पडतो आणि आपण जागे होतो, अरे आपण झोपेत गेलोय. म्हणजे अतिशय यूज हाही आपल्या स्किनला घातक आहे. तर मॅडम, प्रेक्षकांसाठी आणखीन एक गोष्ट आपल्याला द्यायची, कारण तुम्ही ज्या रीतीने समजवताय ना इतकं गोड वाटतंय की ऐकत राहावं असं वाटतंय. ममत्व म्हणतात असं तुमच्या भाषेतून येत आहे. तर प्लीज हे सांगा की मिनिमम किती स्लीप आणि डाएट किती आणि कशा प्रकारचं हवं, आणि जर स्किन टाईप वेगळी आहे तर डाएट वेगळं असतं का? ओके, सो अगेन ह्याच्यात पण म्हणजे गट हेल्थ आणि स्किन हेल्थ हा खूप वास्ट टॉपिक आहे, पण इट इज व्हेरी इंटर रिलेटेड. सो डाएट वाईज तुम्ही म्हणाल तर एक रफली मेजॉरिटी लोकांनी एक म्हणजे रफ डाएट वाईज सांगायचं झालं तर ऑइली जंक फूड अवॉइड करणं, मैद्याचे पदार्थ, ब्रेड्स, शुगर रिलेटेड ड्रिंक्स म्हणा, चॉकलेट्स म्हणा, हे टीनेजर मुलांना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. सो हे थोडंसं अवॉइड करायला पाहिजे. तर मग तुम्ही इनकॉर्पोरेट काय करायला पाहिजे डाएटमध्ये? सो प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक हे हल्ली आजकाल खूप ऐकण्यात येतं, इंटरनेटवर खूप फेमस होत आहेत ह्या टर्मिनॉलॉजीज. त्याच्यात तुम्ही सगळ्यात सिम्पल घरात अवेलेबल दही आहे प्रोबायोटिक, जे आपल्या गुड बॅक्टेरियाज ना, कारण हे सगळं जंक ना आपल्या जे आपल्या गटमध्ये गुड आणि बॅड दोन्ही बॅक्टेरियाज असतात. सो जंकमुळे बॅड बॅक्टेरियाज खुश होणार आहेत आणि दे आर गोइंग टू डिस्ट्रॉय द गुड बॅक्टेरियाज जे आपल्याला हवे आहेत. सो आपल्याला उलटं करायचंय. सो आपल्याला गुड बॅक्टेरियाजला इन्क्रीज करून बॅड बॅक्टेरियाजवर मात करायची आहे. सो गुड बॅक्टेरियाज कशातनं मिळणार? तर सिम्पल प्रोबायोटिक्स म्हणजे दही आहे, होल ग्रेन्स म्हणजे इन्स्टेड ऑफ मैदा तुम्ही गहू ऑप्ट करू शकता, पोळी, ज्यांना ग्लुटेनची अलर्जी वगैरे आहे तर ते भाकरी वगैरे असे मिलेट्स यूज करू शकतात. फ्रुट्स आहेत आणि परत वॉटर इनटेक तर तुम्हाला चांगला ठेवायलाच हवाय, कारण डिटॉक्सिफाय होते बॉडी. प्लस स्लीप म्हणाल तर मी म्हणेन 10 ते 5 एवढं 6 ते 7 तास तरी कमीत कमी झोपायला हवंय, कारण झोपेत आपली बॉडी स्वतःला रिपेअर करत असते. सो तुम्ही जेवला आहात ते तर झालंच, स्किनला जे काही लावणार आहात सिरम्स म्हणा, नाईट क्रीम्स म्हणा, तेही अब्झॉर्ब होऊन त्याच्यावर पण रिपेअर वर्क चालू होणार आहे. सो दॅट्स हाऊ बॉडी वर्क्स. की म्हणून स्लीप खूप महत्वाची आहे, डाएट पण इक्वली खूप महत्वाचं आहे. आणि प्रोटीन पण खूप इम्पॉर्टंट आहे. अनफॉर्च्युनेटली इंडियन डाएटमध्ये
आजकाल खूप B12 ची डेफिशियन्सी दिसते, कारण मोस्ट ऑफ द इंडियन्स आर व्हेजिटेरियन. सो व्हेजिटेरियन सोर्स मधनं म्हणावं तितकं B12 मिळत नाही. सो प्रोटीन एकदम एक्सेस, कुठची गोष्ट एक्सेस नाही करायची. म्हणजे जे बॉडी बिल्डर प्रोटीन शेक्स पितात, काय क्रियाटिन्स वगैरे घेतात, ते नाही. दॅट इज ऍब्सोल्यूट बिग नो नो. पण एक डेली डाएटमध्ये थोडासा प्रोटीनचा पार्ट असला पाहिजे. जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग्स, फिश, चिकन तुम्ही घेऊ शकता. व्हेजिटेरियन लोकांमध्ये पनीर आहे, चीज आहे, कडधान्य आहेत, डाळी आहेत, सोयाबीन आहे. सो हे सगळं तुम्ही थोडंसं तुमच्या डाएटमध्ये इनकॉर्पोरेट करून चांगले रिझल्ट घेऊ शकता. सोपं आहे. म्हणजे काही खूप असं बाहेरचं काहीतरी वेगळं आणून, फॅन्सी आणून खायला पाहिजे असं काही नाही. हे तर तुम्ही सांगितलेलं आपल्या घरात आणि आपल्या आहारात असतं. फक्त ते पूर्ण आहार घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? डॉक्टर, आता आणखीन पुढे एक मला विचारायला आवडेल की हल्ली पिगमेंटेशनची समस्या ही स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनाही जाणवत आहे. जाणवत पेक्षा मी म्हणेन भेडसावत आहे. कारण अनेक वेळेला आपण बघतो की बाकी खूप वेल ड्रेस आहेत, सगळं आहे आणि जे स्किन आहे ती कम्प्लिटली पिगमेंटेड झालेली असते आणि त्रस्त झालेले असतात. असं ह्याबद्दल जरा पिगमेंटेशन बद्दल सांगा. आणि आणखीन ह्यातच मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारते की अनेक वेळेला अशा काही क्रीम्स वापरल्या जातात की त्या क्रीम ऍक्च्युली आपल्यासाठी चांगल्या नसतात. प्लीज या सगळ्याचं थोडक्यात उत्तर द्या. सो अगेन पिगमेंटेशन आणि अनफॉर्च्युनेटली इंडियातलं क्लायमेट आणि इंडियन स्किन ह्याला हा एक शाप म्हणू शकतो किंवा हा इंडियन स्किनचा मेजर प्रॉब्लेम आहे. सो पिगमेंटेशन पण एक 3-4 प्रकारचे असतात. कॉमनली आपण बघतो ते म्हणजे टॅनिंग, की हॉलिडेला जाऊन आलो, टॅन झालो. सेकंडली मी डेली प्रॅक्टिसमध्ये क्लिनिकमध्ये बघते की जे ऍक्ने वगैरे झालेल्या मुलांना आहे त्यांना हील होताना ऍक्ने, पोस्ट ऍक्ने पिगमेंटेशन होतं, म्हणजे डाग पडतात पिंपल्स हील झाल्यावर. थर्ड आणि मोस्ट चॅलेंजिंग पिगमेंट म्हणजे मेलास्मा किंवा वांग. सगळ्यात डिफिकल्ट पिगमेंट आहेत, पिगमेंटेशनचा प्रकार आहे जो ट्रीट करायला. आणि लास्टली मी पोस्ट कोविड थोडंसं बघतेय की अंडर आय डार्क सर्कल्स, किंवा तुम्ही म्हणू शकता आजकाल लोक बरीच अवेअर झाली आहेत त्यामुळे त्यांना कदाचित ते जास्त नोटीस होत आहे, असंही असू शकतं. सो थोडक्यात प्रत्येक पिगमेंटेशनचं सांगायचं झालं तर आता कुठे तुम्ही 8 दिवस बाहेर फिरून आलात, गोव्याला गेलात की झाला टॅन. पण लगेच घाबरून किंवा असं हायपर व्हायची गरज नाही. टॅन आहे तो सुपरफिशियल असतो. जर थोडा स्किनला वेळ द्या, एक 10-15 दिवस द्या, तो आपल्या आपण कमी होतो. मुद्दाम लोक अगदी घासतात दिसतात त्याला, तसं काहीही करू नका. जर महिन्याभराने तुम्हाला वाटलं टॅन नाही जाते, तो कदाचित डीपर लेअर्सचा टॅन असू शकतो. मग त्या रिलेटेड मग तुम्ही डॉक्टरांना भेटून डिपिगमेंटिंग लोशन्स असतात, स्किन लाईटनिंग लोशन्स वगैरे, ते यूज करू शकता. किंवा क्लिनिक बेस्ड काही ट्रीटमेंट्स असतात, केमिकल पील वगैरे, त्याही तुम्ही करून घेऊ शकता. आणि तरीही जर खूप जुना टॅन असेल, नाही कमी होत आहे, तर लेझरच्या वगैरे ट्रीटमेंट असतात. सो सगळ्या गोष्टीसाठी ट्रीटमेंट्स आहेत, फक्त पॅनिक होण्याची गरज नाही. सेकंडली जे मी म्हटलं पोस्ट ऍक्ने मार्क्स किंवा जे चेहऱ्यावर डाग पडले, त्याच्यासाठी सुद्धा खूप छान डिपिगमेंटिंग एजंट्स आहेत, क्रीम्स आहेत, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने यूज करू शकता. मेन मला यात एक सांगायला आवडेल की तुम्ही कुठलेही प्रोडक्ट सेलिब्रिटीजचे किंवा इन्फ्लुएन्सर्सचे बघून प्लीज यूज करू नका. कारण डॉक्टर जे प्रोडक्ट्स देतात दे आर मोर पोटंट, प्लस तुमचा प्रॉब्लेम बघून ते दिल्या गेलेले असतात. सो एक ढोबळ हे प्रोडक्ट आजकाल खूप, कोजिक ऍसिड हे खूप आजकाल चाललंय. सो डझंट मीन की तुमच्या प्रॉब्लेमसाठी ते आहे. सो थोडंसं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ह्या ट्रीटमेंट्स घ्या. नाव कमिंग टू मोस्ट चॅलेंजिंग पिगमेंटेशन म्हणजे वांग किंवा मेलास्मा. सो मेलास्माची बरीच कारणं असतात. मोस्ट कॉमनली हे स्त्रियांमध्ये जास्त दिसतं कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स रिलेटेड हे असतं. बऱ्याच बायकांना हे प्रेग्नन्सी, डिलिव्हरीत येतात हे पिगमेंटेशन, किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स जसं म्हटलं तसं थायरॉइड आहे, PCOD आहे, ह्या रिलेटेड काही हेल्थ इश्यूज असतील तरीही येऊ शकतं. हे जेनेटिक सुद्धा असतं, आई वडिलांना असेल तरीही येऊ शकतं. आणि सन एक्सपोजर ह्यातही हे कॉमनली येतं. आता सगळ्यात महत्वाचं ह्या कुठच्याही पिगमेंटेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट स्किन केअरची स्टेप इज सनस्क्रीन लावणे.
सनस्क्रीन तर लावायलाच हवंय, प्लस फिजिकल प्रोटेक्शन म्हणजे बाहेर पडताना टोपी किंवा छत्री घेऊन बाहेर पडा, फुल स्लीव्हचे कपडे घाला किंवा सन एक्सपोज पार्ट्सवर तुम्ही सनस्क्रीन लावा आणि भर उन्हात अगदीच गरज असेल तर जा, नाही तर शक्यतो टाळा. सो कमिंग बॅक टू मेलाझ्मा. मेलाझ्माच्या ट्रीटमेंटमध्ये आपण बघतो की ते कुठे आहे. सो कधी बऱ्याचदा ते चीक्सवर, पहिले गालांवर सुरू होतात छोटेसे ते डाग. काही जणांना फोरहेडवर असतं, अप्पर लिप्सवर असतं. सो ते बघून ते कुठे आहे त्यानुसार ट्रीटमेंट आपण ठरवतो आणि त्यानुसार ट्रीटमेंट केल्या जाते. पण अनफॉर्च्युनेटली मेलाझ्मामध्ये खूप प्रॉमिसिंग रिझल्ट नाही आहेत ट्रीटमेंटचे. रिकरन्सचे चान्सेस कॉमन आहेत. अगदी गेला मेलाझ्मा किंवा लाईट जरी झालं पिगमेंटेशन ते, तरीही परत रिकरन्स कधीही होऊ शकतो. त्यामुळे मला इट इज व्हेरी फ्रस्ट्रेटिंग टू ऍक्च्युली ट्रीट मेलाझ्मा. थोडं चॅलेंजिंग आहे. सो अपार्ट फ्रॉम ट्रीटमेंट ना, मी माझ्या पेशंट्सना ऍडवाइस करते की तुम्ही चांगल्या क्वालिटीचा मेकअप म्हणजे कन्सिलर आणि फाउंडेशन यूज करा. कारण आलंय पिगमेंटेशन, आपण एक ट्रीटमेंट तर त्याची करतोच आहे, पण डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला घराबाहेर पडायचंय, ज्या वर्किंग वुमेन आहेत त्यांना ऑफिसला जायचंय किंवा फंक्शनली लग्नात वगैरे सगळ्यांना छान आणि प्रेझेंटेबल कुणाला दिसायला आवडणार नाही, सगळ्यांनाच दिसायला आवडतं. सो इन दॅट केस थोडं असं म्हणजे सॅड होण्यापेक्षा की डाग आहेत लोक काय म्हणतील, त्यापेक्षा छान तुम्ही थोडं चांगल्या क्वालिटीच्या मेकअपमध्ये इन्व्हेस्ट करा. ज्यात झिंक ऑक्साईड असतं, तेही सन प्रोटेक्शनचं काम करतं. अँड देन यू आर रेडी टू फेस द वर्ल्ड. सो तेही एक तुम्ही करू शकता सोबत ट्रीटमेंटच्या. आणि लास्टली जे मी म्हटलं अंडर आय डार्क सर्कल्स. सो अंडर आय डार्क सर्कल्सचे पण बरीच कारणं आहेत. मेन इज स्लीप. झोप जर नीट झाली नाही तर डोळ्याखाली काळी वर्तुळं येणार आहेत. अगेन इट इज जेनेटिक, की आई वडिलांपैकी असेल तर होऊ शकतं. काही जणांच्या डोळ्यांची ठेवण थोडीशी डीप सीटेड असते, मी कॉल इट ॲज डीप सीटेड आईज. तर त्याच्या शॅडोनी सुद्धा बऱ्याचदा अंडर आईजला डार्कनिंग दिसतं. आणि फेअर स्किन लोकांमध्ये ज्या ब्लू वेन्स डोळ्याखालच्या ही स्किन जी पातळ असते तिथे दिसतात, त्याच्यामुळे पण थोडासा डार्कनेसचा असं फील येतं की ते डार्क झाली आहे त्वचा. आणि कॉमनली आजकाल दिसते ती न्यूट्रिशनल डेफिशियन्सी म्हणजे B12 आणि आयर्न. सो वेन अगेन आपण एकदा रूट कॉज आपल्याला कळला काय आहे, तर त्यानुसार त्याचीही ट्रीटमेंट आपण करू शकतो. सो एव्हरीथिंग इज ट्रीटेबल. डोंट लूज होप्स. फक्त करेक्ट गायडन्स तुम्ही घेऊ शकता. डॉक्टरनी स्किन जितकं वाटलं तितकं सोपं नाहीये. कारण इतक्या आय एम रिअली थँकफुल टू यू. आणि BTSचा हा नेहमी प्रयत्न असतो की सत्यता आणि अशा तज्ञांकडनं विचारून घ्यायची की काय नक्की होणार आहे. अनेक डर्मेटॉलॉजिस्ट तुम्ही इंस्टाग्रामवर बघा आणि त्यांच्या ऍड्स बघा, ते सांगतात 100% क्युअर टू पिगमेंटेशन. आणि मॅडमनी क्लिअरली सांगितलंय की अप टू सर्टन एक्सटेंट आणि रिअकरन्स होऊ शकतो. म्हणजे होणारच नाही का परत, तर होऊ शकतो. म्हणून आणि खरंच म्हणजे आय एम रिअली थँकफुल टू यू डॉक्टर पूजा. कारण स्पष्ट आणि खरं सांगितलं, दुःखी होऊ नका, त्याचा मार्ग शोधा. ज्यावेळेला तुम्हाला बाहेर पडायचंय आणि तुम्ही जर मनाने तयार असाल, पिगमेंटेशन दिसतं, काहीच प्रॉब्लेम नाही, तर कोणीही तुम्हाला चॅलेंज करू शकत नाही. बिकॉज दॅट कॉन्फिडन्स व्हॉट यू वेअर ऑन युअर फेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन दॅट. पण जर तुम्हाला त्रास वाटत असेल तर शी टोल्ड की चांगलं कन्सिलर वापरू शकता, चांगला मेकअप करू शकता आणि टाटा गुड बाय करू शकता टेम्पररीली. परंतु चुकीची औषधं, चुकीच्या क्रीम्स वापरू नका. त्याच्यामुळे स्किन आणखीन नुकसानीत जाते. बरोबर आहे डॉक्टर पूजा? ऍब्सोल्युटली 100%. सो डॉक्टर पूजा, एवढं सगळं असं करत असताना, तुमची प्रॅक्टिस चालू असताना, जसं तुम्ही सांगितलं मुंबईकर वरून पुणेकर झाला, इतकं इंटरनॅशनली शिकून, तर पुणेकर एक स्कार्फ बांधतात, तो बेस्ट म्हणायचा आता सुद्धा तो स्कार्फ यायला लागलेला आहे. कारण जे चांगलं चांगलं आहे ते कुठलंही आहे आत्मसात करायलाच हवं. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असं काही एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली का? एखादी मुलगी असेल, एखादं लग्न होऊ घातलेली मुलगी असेल आणि ती खूप त्रस्त आहे, अँकने आहेत, त्याच्यामुळे पडलेले डाग आहेत आणि लग्न जमत नाहीये, किंवा असं विचित्र आपल्याकडे होतं का? आणि असा काही अनुभव आहे का? हो, खूप कॉमनली. कारण लग्न एक तर लग्न ठरल्यावर लोकांना जाग येते की आता आपल्याला काहीतरी स्किन रिलेटेड करायला हवंय.
तोपर्यंत बऱ्याचदा द डॅमेज हॅज बीन डन. म्हणजे जर पिंपल्स आले असतील किंवा येऊन गेले असतील तर त्याचे डाग, काही लोकांना त्याचे खड्डे पण राहतात. सो ते खूप लेट बऱ्याचदा लोक येतात. सो असंच मला एक काही दिवसापूर्वी एक मुलगी आणि तिची आई अशा दोघी जणी क्लिनिकमध्ये आल्या आणि तिचं लग्न आता आहे, एक जानेवारी-फेब्रुवारीत काहीतरी आहे. सो तिची आई आल्या आल्या बसल्या समोर. सो हिस्ट्री आपण आधी विचारतो पेशंटना, कशासाठी दाखवायचंय, काय प्रॉब्लेम आहे. तर तिची आई सुरूच झाली की बघा ना ती किती टॅन झालीये, काळवणलीये. किंवा यु नो समटाइम्स पेरेंट्स ऑल्सो की थोडंसं ना तुम्ही हिस्ट्री सांगताना किंवा एक तर त्या मुलीला बोलू द्या, मोठी आहे ती तशी, लग्न ठरलेली मुलगी, आणि डोंट बॉडी शेम एनीबडी की काळवणली आहे. थोडंसं ना सेल्फ इमेज डॅमेजिंग होतं. बऱ्याचदा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो लोकांना किंवा सेल्फ डाऊट यायला लागतात. सो असे बरेच पेशंट्स येतात की ही असं ती तसं. अगदी छोट्या छोट्या मुली सुद्धा, लग्न ठरलेल्या मुली तर समजा 25 किंवा त्याच्या पुढच्या असतात, पण 5वी-6वीतल्या मुलींचे पण पेरेंट्स, स्पेशली मदर्स, दे आर व्हेरी ऑब्सेस्ड ॲज यू सेड की आपण गोरे रंगावरचं जे ऑब्सेशन आहे आपलं, सो टॅन झालीये, हे झालीये, असं खरंच करू नका. पेरेंट्सना माझं एक कळकळीचं सांगणं असेल की प्लीज डोंट डू दॅट टू युअर चाइल्ड. सो कमिंग बॅक टू द क्वेश्चन की येस, असे बरेच पेशंट्स येतात. पण आता जर डॅमेज ऑलरेडी झाला आहे समजा, तर मग आपण तो काय आहे, पिगमेंटेशन, अगेन पोस्ट ॲक्ने मार्क्स आहेत का, स्कार्स आहेत का, ते सगळं बघून मग ट्रीटमेंट मोडॅलिटीज ठरवतो. सो आता तुमच्या चॅनल थ्रू मला ऍक्च्युली प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ज्यांचं लग्न ठरले असं मुलं मुली, प्लीज तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टना 3 महिने आधी भेटा. म्हणजे पहिला 1 ते 1.5 महिना आपल्याला जे काय प्रॉब्लेम्स आहेत, ॲक्ने असणार आहेत, स्कार्स आहेत किंवा मार्क्स, पिगमेंटेशन राहिलंय, तर ते ट्रीट करायला वेळ मिळतो. आणि पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात काही क्लिनिक बेस्ड प्रोसिजर्स असतात, ग्लोसाठी, टॅन जावा यासाठी, जसं केमिकल पील्स आहेत, स्कार्स असतील तर फ्रॅक्शनल CO2 लेझर्स किंवा मायक्रो निडलिंग RF म्हणून ट्रीटमेंट असते, त्या आहेत. ते करायला वेळ मिळतो. म्हणजे मग लग्नाच्या वेळेस तुम्हाला खूप मेकअप लावून, खूप ते फाउंडेशन लावून ती स्किन छान करायची गरज नाही. ऑलरेडी छान स्किनवर मेकअप पण छान आणि उठावदार दिसतो. सो थोडं 3 महिन्याचा वेळ तुम्ही डॉक्टरांना पण द्या आणि स्वतःला पण द्या. प्लस आजकाल मी खूप कॉमनली आजकाल इंटरनेटवर बघते की मेकअप सुद्धा जे लोक लग्नातल्या ब्राईड्स करतात त्या इतक्या पांढऱ्या फटक असतात की ओळखूच येत नाही की ही मुलगी, म्हणजे जेव्हा ते बिफोर आणि आफ्टर दाखवतात ते तीच मुलगी आहे का. सो ही करायची वेळ येणार नाही अँड दॅट इज नॉट नॉर्मल एट ऑल. तुमचा बिग डे आहे, छान एन्जॉय करा रादर दॅन फोकसिंग ऑन ऑल दिस थिंग्स. सो येस, असे केसेस येतात. आपण डेली म्हणजे ट्रीटही करतो. ॲज आय सेड, सोल्युशन्स आहेत. घाबरून जाऊ नका आणि कुणालाही डिमोरलाइज करू नका. खूप छान सल्ला दिलेला आहे. सगळ्या ज्या मॉम्स आहेत ज्यांच्या मुलीचं किंवा मुलाचंही लग्न व्हायचं असेल तर त्यावेळेला प्लीज डिमोरलाइज करू नका. त्यांना कॉन्फिडन्स द्या. आणि डॉक्टर मॅडम बसलेल्याच आहेत की तुमचे कसलेही प्रॉब्लेम असू दे, योग्य सल्ला की ज्याने तुमचं आणखीन नुकसान नाही होणार. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की मिनिमम 3 months बिफोर तुम्ही ट्रीटमेंट घ्या. आणि आपण इन्स्टावरती बघतो, रील्स येतात की नवरा रात्री बघतो, वा किती सुंदर बायको आहे लग्न लावायच्या वेळेला, आणि घरी आले सकाळी असं एकदम दचकलेला असतो, पळून जाताना दाखवतो, कारण मेकअप आणि नो मेकअप मध्ये इतका फरक असतो. तर खरंच म्हणजे त्या आईने आणि त्या मुलीने ज्या वेळेला तुम्ही ट्रीटमेंट दिलं तर तिला फरक आला का, आणि मग त्यांची प्रतिक्रिया कशी होती? हो, फरक नक्कीच पडला. ऍज आय सेड, थोडा वेळ द्यावा लागतो. कुठचीही प्रोसेस ओव्हरनाईट होणार नाहीये किंवा अगदी 8-10 दिवसात होणार नाहीये. सो पहिले तर त्यांना बसून मी आईला सुद्धा काउन्सिल केलं की तुम्ही आता माझ्या पुढे बोललात पण हेच ते घरीही करत असतील तिला. सो पहिले तर हे सगळं स्टॉप करा. एव्हरीथिंग इज पॉसिबल. आपण ट्रीटमेंट करूया. अगदी 100% नाही पण 50 to 60% इम्प्रूव्हमेंट आपण नक्कीच आणू शकतो. सो आहे त्यालाच एनहान्स करूया. कशाला आपण नाहीये त्याच्या मागे धावायचंय. जे तिच्याकडे छान स्किन कलर तिला दिलाय
त्यालाच आपण एक अनइव्हन असेल तर इव्हननेस आणूयात, ग्लो आणूयात त्याच्यामध्ये. तीच त्याच्या वेल हायड्रेटेड आणि छान असेल तर सावळ्या मुलीही सुंदर दिसतात, असं काहीही नाहीये. सो ते एक मेन. पण एक 3 ते 4 महिन्यात भरपूर इम्प्रूव्हमेंट आली. पण अपार्ट फ्रॉम म्हणजे मेडिसिन्स किंवा क्रीम्स, आम्ही काही क्लिनिक बेस्ड प्रोसिजर्स पण तिच्यासाठी केल्यात, केमिकल पील्स वगैरे सारख्या किंवा लेझर सारख्या. सो सगळ्याच्या कॉम्बिनेशननी तो छान रिझल्ट आला. मग आता हे लेझर करतो किंवा पील ऑफ करतो स्किनला, तर याचे काही साईड इफेक्ट्स? हो, म्हणजे आता तुम्ही डॉक्टरांकडनं करून घेतलं तर आता आम्हाला लावताना आमचे ज्या केमिकल पील्सचे जे ऍसिड्स आहेत त्याचं पर्सेंटेज आम्हाला माहिती असतं. स्किनच्या कुठच्या लेअर पर्यंत ते अब्झॉर्ब होणार आहे ते आम्हाला माहित असतं. आजकाल पील्स पण AHA, BHA अशा नावाने बरेच ऑनलाईन विकत मिळतात, लोक लावतातही. पण त्यांना त्याचं इम्पॉर्टन्स कळत नाही की ते किती सुपरफिशियल आहे आणि ते काय करणार आहे. डॉक्टरांकडे जे मेडिकल ग्रेड प्रोडक्ट्स असतात ते डीपर लेअर पर्यंत जातात, त्याचं पेनिट्रेशन वेगळं असतं, त्याचा आउटकम पण वेगळा असतो. पण हेच तुम्ही घरी केलं किंवा नॉन ट्रेन्ड पर्सन, पार्लर सगळ्यात महत्वाचे नॉन ट्रेन्ड जे फक्त कॉस्मेटॉलॉजिस्ट असतात, एखादा छोटासा कोर्स केलेले, पार्लर किंवा जे डॉक्टर नाही आहेत पण त्या ह्या प्रोसिजर्स करतायत, त्यांच्याकडनं केलं तर त्यांना बऱ्याचदा माहिती नसतं की हे किती वेळ ठेवायला. म्हणजे एक पील, समजा मी ग्लायकॉलिक पील फॉर एक्झाम्पल करते, तर ते 2 मिनिटं ठेवलं तर ते कुठच्या लेअरला जाईल, 5 मिनिटं ठेवलं तर ते स्किनच्या कुठच्या लेअरला जाईल आणि 10 मिनिटं ठेवलं तर ते कुठवर जाईल. ह्याचं जे नॉलेज इन डेप्थ असतं डॉक्टरांकडे ते पार्लरवाल्या लोकांकडे नसतं. सो आय वुड रेकमेंड की अजिबात तुम्ही अनट्रेन्ड लोकांकडे ह्या गोष्टी करू नका. कारण कितीतरी पेशंट्स आम्ही बघतो डे इन डे आउट जे पार्लरला अशा काही प्रोसिजर्स करून स्किन भाजलीये, डॅमेज झालीये आणि देन दे कम टू अस की आता तुम्ही काहीतरी करा डॉक्टर पटकन. सो पटकन काहीही होत नाही ऍज आय सेड. पण थोडक्यात अनट्रेन्ड लोकांकडे ह्या गोष्टी करू नका. म्हणजे एक मोठा अलर्ट दिलेला आहे. कारण एक दिवशी मी मॅडमशी अशीच बोलत होते, त्यावेळी त्यांनी एक मला अनुभव सांगितला की मी का पार्लरचं नाव घेतलं, कारण त्यांनी मला एक अनुभव सांगितला की त्यांची एक पेशंट होती, पार्लरमध्ये जाऊन तिने काही ट्रीटमेंट केल्या होत्या आणि त्यामुळे स्किन बर्न, स्किन मार्क्स, असं अनेक गोष्टी, इरिटेशन सुरू झालं होतं स्किनला. आणि मग डॉक्टर पूजाकडे ती मुलगी आली आणि मग त्यांनी बऱ्याच काही प्रोसिजर केल्या. आपल्याला ह्या सगळ्यापासून वाचायचंय. आपली स्किन सुंदर आहे, 60 तासात तरी सुंदर, सुरकुत्या पडल्या तर आणखीन सुंदर. लहान बाळांनी सुरकुत्या पडलेला चेहरा खरंच एकदम निर्व्याज्य आणि गोड दिसत असतो. त्यामुळे जे आहे ना त्याच्यावर ते कॉन्फिडन्सचं आवरण घाला, बाकी एव्हरीथिंग इज फॅन्टॅस्टिक. डॉक्टर पूजा, मला इथे आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे स्किनला पडलेल्या सुरकुत्या. आणि त्याच्यामुळे माझ्या वयातल्या, माझ्या अगोदरच्या, माझ्या पुढच्या स्त्री आणि पुरुष सगळे ट्रीटमेंटसाठी पडत असतात. तर ही ट्रीटमेंट डर्मॅटॉलॉजीमध्ये पॉसिबल आहे का? असेल, खूप एक्सपेन्सिव्ह आहे का? आणि खूप लॉंगर पिरियड घ्यावी लागते का? आणि रिझल्ट असतात का? ओके, खूप छान प्रश्न आहे. कारण आजकाल अँटी एजिंग हे खूप हॉट आणि पॉप्युलर टॉपिक आहे. आणि आपण रेटिनॉल, नायसिनामाइड असं काय 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 रोज एक नवीन मॉलिक्युल बाजारात येतोय आणि आपण ऐकतोय. पण आधी अँटी एजिंगला डिरेक्टली जाण्याआधी मी एजिंग काय असतं ते सांगेन. सो बेसिकली स्किनचं एजिंग म्हणजे नुसतंच स्किनवर पडलेल्या सुरकुत्या आहेत का स्किनच्या आतल्या लेअरमध्ये फॅट लेअर जो असतो त्याचा फॅट लॉस झाला असेल तर थोडं सॅगिंग ऑफ द स्किन होतं. त्याच्या आत मसल लेअर असतं, त्याची वयानुसार इलॅस्टिसिटी थोडीशी लूज होते, कमी होते, तर त्याच्याने पण थोडंसं सॅगिंग ऑफ स्किन होतं. म्हणून मग इथल्या फोल्ड्स वगैरे आपल्याला दिसायला लागतात. आणि लास्ट लेअर इज बोन. सो त्याचं रिझॉर्प्शन झाल्यावर थोडा चीक्स मध्ये हॉलोनेस, अंडर आय हॉलोनेस, असं संकन फेस असं एक ते पिक्चर दिसतं. सो आता जर तुम्ही म्हणाल ह्या स्टेजला पोहोचल्यावर की आता मी रेटिनॉल लावते आणि आता माझ्या रिंकल्स जाणार, तर अजिबात शक्य नाही. कारण एक क्रीम किती लेअर्स पर्यंत जाणार. सो तुम्हाला सिम्पल रेटिनॉलने सुरुवात करायची असेल तर ती तुम्ही तुमच्या 30s मध्ये वगैरे करू शकता, जेणेकरून थोडासा तो इफेक्ट तुम्हाला प्रोलॉंग करेल. सी, एजिंग ग्रेसफुली
इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी हॅव टू एक्सेप्ट की आपण सगळेच जण एक दिवस म्हातारे होणार आहोत, राईट. फक्त एवढंच की जे सायन्स ऑफ एजिंग 40s 50s मध्ये येणार आहे त्या स्किन केअरनी आपण थोड्याशा पुढे ढकलूयात, एवढंच. सो आता ट्रीटमेंटकडे आलो तर बेसिक रिंकल्स साठी वगैरे रेटिनॉल्स आपण यूज करू शकतो. रेटिनॉल काय आहे? रेटिनॉल हे व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह आहे. त्याचे बरेच पर्सेंटेज येतात मार्केटमध्ये. खूप इझिली अवेलेबल सिरम्स आहेत जे थोडे माइल्ड असतात. सो बेसिकली रेटिनॉलनी स्किनचा टर्नओव्हर आपल्या वाढतो, ज्यामुळे थोडंसं रिफ्रेश्ड लुक देतं आणि थोडं ब्लरिंग ऑफ द रिंकल्स होतात. रिंकल्स तिथेच आहेत, त्या कुठेही जाणार नाहीये, पण विजिबली इम्प्रुव्हमेंट येते स्किन टेक्स्चरमध्ये. त्यामुळे थोडंसं वाटतं की आपलं रिंकल्स गेले आहेत किंवा कमी झाले. पण रेटिनॉल्स पण एक डिबेटेबल आहे की आजकाल बरेच यंगस्टर्स विचारतात की आम्ही 25शीतच विचारतात आम्ही रेटिनॉल सुरू करू का. सो एक महत्वाचं मला इथे सांगायला आवडेल की एक लक्षात घ्या, आपलं स्किन हे ब्रीदिंग ऑर्गन आहे. तुम्ही जेही लावणार आहात ते ऍब्झॉर्ब करणार आहे आणि टॉक्सिन्स पण बाहेर जसं स्किन काढते, सो स्किन ऍब्झॉर्ब पण करते, घामाद्वारे ऑइलद्वारे टॉक्सिन्स पण बाहेर काढते. सो कुठचंही प्रॉडक्ट तुम्ही स्किनवर 6-8 महिने लावलं तर ते स्किन मधनं ऍब्झॉर्ब होऊन ब्लड सर्क्युलेशन मध्ये जातं. सो रेटिनॉल हे थोडं प्रेग्नन्सी सेफ नाहीये अँड इट इज टेराटोजेनिक, म्हणजे बाळाला, पोटातल्या बाळाला सुद्धा त्याच्यामुळे डॅमेज होऊ शकतो. सो मी शक्यतो 25शीतल्या मुलींना किंवा रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मधल्या मुलींना रेटिनॉल यूज करणं युजली अवॉइड करते. जर फॅमिली कंप्लीट झाली असेल तर मग त्या यूज ते करू शकतात, पण शक्यतो एवढ्या लवकर तुम्ही ते स्टार्ट करू नका. हो, आता फॅमिली 35-40 पर्यंत सुद्धा मुलं होतात. तर त्यामुळे काहीही होऊ देत, आपलं बाळ सुखरूप पाहिजे. आणि मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे रेटिनॉल वापरायचं नाही जर तुम्ही रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये असाल तर. फार मोठा टेक अवे आहे हा. सगळेच जण सांगतील असं नाही, कारण सगळ्यांना तर आपला माल खपवायचाच आहे, परंतु आपण तो खपवून घ्यायचा का, आपल्याला त्रास होऊन घ्यायचा का. थँक्यू सो मच डॉक्टर पूजा, कितीतरी गोष्ट ही इम्पॉर्टंट सांगितली, कारण बाळाला त्रास कोणत्याच आईला आवडणार नाही झालेला. आणि त्या व्यतिरिक्त थोड्याशा इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट्स आपण करतो. म्हणजे जर चीक हॉलोनेस असेल तर थोडा प्लम्पनेस द्यायला त्यात आपण फिलर्स यूज करू शकतो. जर मसल थोड्या सॅगिंग असतील तर हल्ली खूप पॉप्युलरली आपण सेलिब्रिटीजचं बघतोय, बोटॉक्स करतात, बोटॉक्स फेस आहे. सो त्या मसल्स आपण टेम्पररीली फ्रीज करतो, जेणेकरून त्याचं फंक्शनमुळे ज्या लाईन्स, फ्राऊन लाईन्स म्हणा, फोरहेडच्या लाईन्स म्हणा, त्या दिसत नाहीत. आणि खूपच डीप म्हणजे हॉलोनेस बोन्स रिझॉर्प्शनमुळे आला असेल तर ते वेगळे फिलर्स असतात. सो अशा या ट्रीटमेंटचे बरेच ऑप्शन्स आहेत अँटी एजिंग मध्ये. पण रेटिनॉल वगैरे हे ऑब्व्हियसली क्रीम बेस्ड, सिरम बेस्ड असल्यामुळे थोडे स्वस्त ऑप्शन्स आहेत. बोटॉक्स फिलर्स आर लिटिल एक्सपेन्सिव्ह आणि अनफॉर्च्युनेटली दे आर नॉट परमनंट. म्हणजे एका जसं मगाशी मी म्हटलं की स्किन आपली डिटॉक्सिफाय पण करत असते, टॉक्सिन्स बाहेर घालवत असते. सो एका पॉइंट नंतर 6-8 महिन्यांनी, वर्षभरानी ह्या सगळ्या प्रोडक्ट्सना पण स्किन टॉक्सिन्स सारखं बॉडीतनं बाहेर काढते. सो तो एक वर्षभरापर्यंत तो इफेक्ट राहील, पण नंतर तो जाणारच आहे. आता ज्यांचं प्रोफेशन आहे, सेलिब्रिटीज वगैरे, ते लोक रिपीटेडली करतात, किंवा ज्यांना नकोच आहे, एकही लाईन मला चेहऱ्यावर नको, असे लोक ते करून घेतात. पण आय थिंक चांगलं स्किन केअर फॉलो केलं ना तर खूप छान स्किन मेंटेन करता येते. फिलर्स, बोटॉक्स आधीच्या काळामध्ये, आधीचं काळ म्हणजे 5 वर्षापूर्वी, जास्तीत जास्त 7-8 वर्षापूर्वी हे शब्द सामान्यांचे नव्हते. परंतु आता सामान्यात सामान्य व्यक्ती सुद्धा फिलर्स, म्हणजे मला माझ्या समोरच घडलेलं उदाहरण सांगते. दोघी जणी आल्या होत्या माझ्याकडे, त्या म्हणाल्या की मॅडम आम्हाला फिलर्स आम्ही करणार आहोत. म्हटलं अरे तुमचं काय प्रोफेशन आहे? काही नाही, आम्ही एका कंपनीत, एका ऑर्गनायझेशन मध्ये आम्ही वर्किंग आहोत. तुला काय गरज आहे? युअर सो यंग. म्हणजे 40s मध्ये आता, 40s काय मी 60s ला पण यंग म्हणते. तर काय गरज आहे हे करण्याची? कारण आपलं काही ते ऍज यू सेड राईटली की सेलिब्रिटी हात करून घेतलं गोष्ट वेगळी आहे, कारण त्यांचा चेहरा हे त्यांचं काम आहे.
आता आणखीन एक प्रश्न मला इथं विचारायचा, नाव घेऊन विचारते, काहींची नावं घेईन, काहींची नावं घेणार नाही. राजकारण्यांच्या नातेवाईक असतील किंवा त्या घराण्यातली असतील, बॉटॉक्स करून घेतात. आधी आपण बघतो ते चेहरे वेगळे आणि अचानक असे ताणलेले आणि अशा आर्टिफिशियल दिसतात. तर हे नक्की काय प्रकरण आहे? का अशा त्या कृत्रिम दिसतात? राईट. सो हे म्हणजे बोटॉक्स आणि फिलर्सनी एवढा रिझल्ट एवढा येऊ शकत नाही. हे थोडंसं त्या एक अजून ऍडव्हान्स म्हणजे प्लॅस्टिक सर्जरीजनी फेसलिफ्ट वगैरे करून घेतात किंवा नोज जॉब म्हणतात. सो नाक जरा बसकं असेल किंवा चपटं असेल तर ते सरळ करून घेणं, वाकडं असेल तर ते सरळ करून घेणं. सो म्हणजे अलॉंग विथ बोटॉक्स आणि फिलर्स बऱ्याचदा सेलिब्रिटीज खूप म्हणजे प्लॅस्टिक सर्जरीचा पण आधार घेतात आणि रिपीटेडली प्लॅस्टिक सर्जरी केली तर ती स्किन किती ताणणार आहे, एका पॉइंट नंतर ती गिव्हअपच करणार आहे. त्यामुळे मग बऱ्याचदा ते थोडंसं विद्रूप दिसू शकतं. एखाद वेळेला केलं आणि त्याचा रिझल्ट मेंटेन केला, अर्थात प्लॅस्टिक सर्जरी पण एक 4 ते 5 वर्ष त्याचा रिझल्ट राहतो. त्याच्यानंतर परत स्किन ही सॅग होणारच आहे, ग्रॅव्हिटी आहे, सगळं खेचल्या जाणारच आहे. आणि आपण मनाला समजवलंय की मी हे केलंय म्हणून छान दिसते, पण एज तर वाढतच आहे ना आपलं. सो त्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्या मसल्स, फॅट लेयर्स, स्किन ही एज तर होते, ही टेम्पररी अशी आपण ताणली आहे, पण त्याची जी एजिंग प्रोसेस आहे ती बॅकग्राऊंड मध्ये सुरूच असते, ती स्टॉप होत नाही. बरोबर. खूप 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 उत्कृष्ट गोष्ट सांगितली. मैत्रिणींनो आणि मित्रांनोही, माझ्या सगळ्या प्रेक्षकांनो, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की आपल्याला फिलर्सची गरज आहे, बोटॉक्सची गरज आहे, मी प्लॅस्टिक सर्जरी म्हणणार नाही, कारण सामान्य माणसं इथे विचारणारच नाहीत करू की, जे सेलिब्रिटीज आहेत ते विचारणारच नाहीत, पण तू सामान्य माणसांसाठी मी ही गोष्ट सांगेन, जर तुम्हाला तरी वाटत असेल की मी बोटॉक्स करावं, फिलर्स करावं, तर उत्तम शिकलेल्या व्यक्तीकडनंच करून घ्या, जेणेकरून तुमचा चेहरा विद्रूप होणार नाही. त्वचेशी, चेहऱ्याशी कृपा करून खेळू नका. ईश्वर दत्त देणगी आहे आणि ईश्वरांनी पाठवलेल्याच व्यक्तीकडनं करून घ्या, म्हणजे जे नॉलेजेबल आहेत, एक्सपर्ट आहेत. बरोबर आहे ना डॉक्टर? अगदी खरं आहे. कारण बोटॉक्सचे किंवा फिलर्सचे आपण इतके साईड इफेक्ट सेलिब्रिटीजचेच बघतो की लिप्स एवढे असे बदकासारखे डक लिप्स म्हणतो तसे झाले आहेत, किंवा एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी बोटॉक्सचं थोडं युनिट जास्त दिल्या गेलं तर एक साइड इतकी फ्रीज होते की स्माइल करताना एक साइड फिक्स राहते आणि एकाच साइडनी फक्त स्माइल करताय, किंवा जर ओव्हरडोस झाला किंवा रॉंग ठिकाणी इंजेक्ट केल्या गेलं तर आयलिड पण ड्रॉप होऊ शकते आणि हा इफेक्ट मग पुढचे 6-8 महिने तसाच राहणार आहे, हे लक्षात घ्या. बोटॉक्स, फिलर्स वाईट नाहीत. सेलिब्रिटीज व्यतिरिक्त ज्यांना वाटतं करून घ्यावं असं नक्की करा, काही हरकत नाही, पण ट्रेंड पर्सन कडनंच करा. अगेन आपण त्याच्यावरच येतोय की ट्रेन व्यक्तीकडनं करा, म्हणजे तुम्हाला हे बाकी गोष्टींचे साईड इफेक्ट फेस करायला लागणार नाही. आणि डोंट ओव्हर डू इट, म्हणजे अतिरेक पण करू नका किंवा ऍडिक्ट पण होऊ नका या गोष्टींसाठी. बरोबर. मी तुम्हाला मॅडमचा नंबर, मॅडमचा जो ऍड्रेस आहे क्लिनिकचा तो सगळा देणार आहे खाली, जेणेकरून पुणेकर तर जातील पण मुंबईकर पण तुमच्याकडे येतील. पूर्ण महाराष्ट्र चांगल्या माणसांच्या हाती राहावा आणि आपण सुंदर दिसावं हीच आपली सगळ्यांची इच्छा आहे. आणि ह्या पॉडकास्टचा हेतू पण हाच आहे की चुकीचं टाळा आणि बरोबर आहे ते मात्र पकडा आणि पुढे चला. आणि ते व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी आहे, तिथे थोडंसं सावधपणे तुम्ही ते ऐका, माहिती म्हणजे फन म्हणून बघा, पण जे रिअल आणि रील हे वेगळं आहे. मजा म्हणून बघताय बघा, पण सगळ्याच गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कारण खूपदा आपण बघतो की इतके होम रेमेडीज वगैरे लोक करतात, सो जे आता ते दाखवणारे व्यक्तीचं स्किन इतकं फ्लॉलेस असतं. आपण कधी बघितलंय का त्या सेलिब्रिटीचं म्हणा किंवा इन्फ्लुएन्सर्सचं की तिला खरंच ते पिगमेंटेशन होतं का, आणि त्यानंतर तिने हे होम रेमेडीज किंवा हे प्रोडक्ट वापरून ते गेलंय का. सो बिफोर आणि आफ्टर आपल्याला कधीच दिसत नाही. चेहरा जो दिसतो तो डायरेक्ट छान आणि फ्लॉलेसच दिसतो ना. बरोबर आहे. एक जुनी अभिनेत्री होती प्रिया तेंडुलकर म्हणून, विजय तेंडुलकर जे मराठी लेखक आहेत त्यांची मुलगी रजनी म्हणून तिची सिरियल खूप फेमस होती. तिने तिच्या एका आत्मवृत्तामध्ये लिहिलेलं आहे की एका चहाची ती ऍडव्हर्टाईज करत होती आणि
त्या ब्रँडचा तो चहा बनतच नव्हता. त्यांनी जाऊन दुसऱ्या चांगल्या ब्रँडचा चहा बनवला आणि तो आपला म्हणून दाखवला. तर ऍडव्हर्टायझिंगची दुनिया अनेक वेळा फसवी असू शकते, परंतु आपली स्किन ही आपली आहे. एक्सपर्ट नॉलेज, एक्सपर्ट हँड इज ओनली इम्पॉर्टंट ह्या गोष्टींमध्ये. डॉक्टर पूजा, आता मला एक गोष्ट विचारायची की माझ्या एकदा असं बघण्यात आलं होतं की एक मुलगी एक क्रीम वापरत होती आणि तिला तिच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही क्रीम वापरू नको, याच्यात स्टेरॉइड आहे. तर असं खरंच काही असतं का स्टेरॉइड? येस, स्टेरॉइड इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये, केमिस्टकडे. स्टेरॉइड हे ऍक्च्युली इट्स अ ब्युटिफुल मॉलिक्यूल, पण जर करेक्टली यूज केलं तर. स्टेरॉइड कशासाठी यूज होतं तर डर्मॅटॉलॉजी कंडिशन्समध्ये, म्हणजे सोरायसिस, एक्झिमा किंवा दुसरे काही स्किन रिलेटेड इश्यूज असतील तर ते त्यासाठी लिमिटेड पिरियडसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने यूज होतं. इट इज नेव्हर युज्ड फॉर स्किन किंवा स्किन केअर मध्ये कधीही स्टेरॉइड नसतं, कारण जितकं ते इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तितकंच ते डेंजरस पण आहे. तसे खूप साईड इफेक्ट्स आहेत. म्हणजे मला किती पेशंट असे माहिती आहेत जे वर्षानुवर्ष स्टेरॉइड लावतात आणि लेअर बाय लेअर स्किन जाळत जातं. स्टेरॉइड पातळ होते, स्किन डॅमेज होते, जराही उन्हात गेलं तर लगेच लाल होते, पिंपल्स येतात, ड्राय होते आणि ज्या पर्पजसाठी आपण ते लावतोय, गोरं व्हायला, ग्लो यायला, तितकाच चेहरा डबल काळवंटतो. सो स्टेरॉइड अजिबात चेहऱ्याला वापरू नये, अजिबात नाही. पण असं त्या क्रीम वरती लिहिलेलं असतं स्टेरॉइड किती आहे याच्यात? हो, क्रीमवर मेन्शन असतं किती पर्सेंटेजचं स्टेरॉइड आहे, पण पेशंट्सना किंवा मेडिकलवाल्यांना तेवढं ते नॉलेज नसतं की हे कशासाठी आपण वापरायला हवंय. किंवा जे आजकाल ब्लिचिंग एजंट्सच्या ज्या क्रीम्स असतात त्याच्यात पण काही अंशी स्टेरॉइड असतं, पण त्यात ते कसं वापरावं, किती दिवस वापरावं, कसं ते टेपर डाऊन करावं, त्याचा पण एक पद्धत आहे. पण शक्यतो ओव्हर द काउंटर मिळणारे मेडिकलवाल्याकडनं गोऱ्या व्हायच्या क्रीम्स वगैरे अजिबात घेऊ नये, अजिबात नाही. आय विल नेव्हर रेकमेंड दॅट. प्लीज प्लीज प्लीज, हे सगळ्यांनी लक्षात घ्या की गोरं नाही झालं तरी चालेल, ज्या आहोत सावळी गव्हाळ असेल तर काय झालं, सुदृढ कांती अतिशय गरजेची आहे. खूप छान सांगितलं मॅडमनी. आणखीन एक गोष्ट, कोरियन लोक त्यांच्या वातावरणामुळे गोरी असतात, पण आम्हाला कोरियन स्किन हवी आहे. कितपत हे मिथ किती आहे, खरं काय आहे, आणखीन अशा काय काय मिथ आहेत, प्लीज 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 ह्याच्यावर लाईट टाक. हे 100% मिथ आहे. इंडियन स्किन कधीही कोरियन स्किन होऊ शकत नाही. एक, क्लायमॅटिक कंडिशन्स आपल्या दोन्ही कंट्रीजच्या वेगळ्या आहेत. जेनेटिकली आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत. आपल्या स्किनचा थिकनेस आणि त्यांच्या स्किनचा थिकनेस सुद्धा वेगळा आहे. कोरियन डाएट वेगळं आहे, आपलं डाएट वेगळं आहे, त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे, आपली लाईफस्टाईल वेगळी आहे. आणि कोरियन ग्लास स्किन हा जो लेटेस्ट ट्रेंड आहे, म्हणजे काय तर ती रिफ्लेक्टिव्ह स्किन आहे. सो कोरियन स्किनला थोडंसं चेहऱ्यावर वगैरे लव किंवा केस कमी असतात. त्या मानाने इंडियन स्किन बऱ्यापैकी, इंडियन लोक हेअरी असतात, चेहऱ्यावर पण लव असते. सो कोरियनच काय, इंडियन स्किन कधीही अमेरिकन, कोरियन, आफ्रिकन सुद्धा होऊ शकत नाही. इट्स अ बिगेस्ट मिथ, कधीच नाही. सो आय विल से की प्लीज तुमचे पैसे वेस्ट करू नका कोरियन प्रोडक्ट्स मध्ये, कारण जितके एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स पण दे आर नॉट गिव्हिंग टू गिव्ह यू एनी रिझल्ट्स. पण असं काही ट्रीटमेंट आहे का? समजा ते डर्मॅटॉलॉजिस्टकडे आम्ही गेलो आणि सांगितलं कोरियन ग्लास स्किन हवी आहे, तर असे काही प्रोसिजर आहे का, क्लिनिकल प्रोसिजर आहे का? हा, म्हणजे ग्लास स्किन नाही, पण हेल्दी ग्लोईंग स्किन, वेल हायड्रेटेड स्किन आपण नक्कीच प्रोसिजरनी करू शकतो. सो जसं मी मगाशी सांगितलं, केमिकल पीलनी आपण टॅन कमी करायला हेल्प होऊ शकते. आजकाल हायड्रा फेशियल्स किंवा मेडिफेशियल्स ह्या नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, ज्याच्यानी ऍक्ने प्रोन स्किन म्हणा, ड्राय स्किन म्हणा, ह्याचं सुद्धा ट्रीटमेंट करू शकतो. सो ऍज पर द स्किन टाईप आपण प्रोडक्ट यूज करतो आणि हातांऐवजी त्या मशीन्सच्या प्रोब्स असतात, त्यांनी करंट्स पास करून स्किनमध्ये थोडं टाइटनिंग इफेक्ट, ग्लो हे सगळं देऊ शकतो. सो नक्कीच छान हायड्रा फेशियल सारख्या वगैरे ट्रीटमेंटनी ग्लो
दो एव्हरीथिंग इज टेम्पररी, पण नक्कीच ह्या ट्रीटमेंट पेशंट घेऊ शकतात. मॅडम आणखीन काही मिथ्स आहेत का असे? हो, अगेन लेटेस्ट ट्रेंड आहे डिपिगमेंटिंग सोप, जे क्लेम करतात की त्यात कोजिक ऍसिड आहे, सो टॅन, तुम्ही अंघोळीच्या वेळेस ते साबण वापरलं तर टॅनिंग कमी होईल. सो जी गोष्ट तुमच्या स्किनवर 1 ते 2 मिनिटं राहणार आहे त्याच्याने खरंच टॅन कमी होईल का? म्हणजे लोकांचा विश्वास कसा बसतो ह्याच मला खरं अप्रूप वाटतं. आणि अजून एक नव्याने पाहतीये मी फेस योगा किंवा एक गॉशा म्हणून टूल आहे, जे एक मेटॅलिक अशी स्टिक आहे ज्याला काहीतरी आय थिंक स्टोन सारखं असतं आणि ज्याने रोलर सारखं. करेक्ट. सो अगेन फेस योगा इज गुड प्रॅक्टिस, की त्याने थोडं तुम्हाला रिलॅक्सिंग फील होईल, टेम्पररी टाईटनेस येईल, पण त्याच्याने एजिंग प्रोसेस तुमची थांबणार नाहीये, कारण तुम्ही फक्त एक्सटर्नली चेहऱ्याला मसाज करताय. सेकंडली, आजकाल कॉमनली बघितलं जाते की त्या एक्सेसिव्ह मसाजमुळे खरं तर रिंकल्स येत आहेत बऱ्याच लोकांना, कारण स्किनचे एलिव्हेटर्स आणि डिप्रेसर्स असतात. सो कुठे प्रेशर पॉइंट आहे, कुठे मसाज द्यायचा हेही कळलं पाहिजे. नुसतं क्रीम किंवा ऑइल घेतलं आणि वरच्या डिरेक्शननी मसाज केला तर तसं होणार नाहीये. सो दीज आर फ्यू मिथ्स की ह्या गोष्टी टाळाव्यात लोकांनी. पण मग हल्ली स्त्री आणि पुरुष युनिसेक्स सलोन सगळेजण फेशियल करायला जातात, मग तिथेही काही त्रास होऊ शकतो फेशियलमुळे? जर तुमच्या स्किन टाईप नुसार क्रीम सिलेक्ट केलं गेलं नाही तर काही लोकांना पिंपल्स वगैरे येतात किंवा रॅशेस वगैरे येऊ शकतात. पण वन्स इन अ वाईल फेशियल करायला काहीच हरकत नाही. महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा नक्की करा, जिथे तुमच्या स्किन टाईप नुसार व्यवस्थित मसाज आणि हायजिनिकली ते सगळं फॉलो करतायत तर काहीच हरकत नाही. इनफॅक्ट इट गिव्ज यू रिलॅक्सिंग इफेक्ट आणि थोडा टेम्पररी टाईटनिंग इफेक्ट, तर छान वाटतं. सो कधीतरी नक्की करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. चला आपण सुटलो, ऍटलिस्ट आपल्याला फेशियल करायची तरी परवानगी मिळालेली आहे, कारण आपल्याला आपली स्किन आणखीन छान ठेवायची, आत्मविश्वास हवाय, सुंदर दिसायचंय, जो रंग असेल तो आणखीन उजळायचा आहे. तर मॅडमनी जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करूया. आणि मॅडम, तुम्ही सांगितलेलं डाएट, झोप आणि मोबाईल हे पण माझे प्रेक्षक नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करतील. लहान मुलांचं पण आतापासूनच स्किन केअर करा, म्हणजे त्यांनाही हे समजावा की मोबाईल दूर ठेवलाच पाहिजे. तर सगळ्या घरासाठी जर असं आपण काही एखादं जर संकल्प केला तर नक्कीच फरक येईल. डॉक्टर पूजा, एक प्रश्न विचारायचा आहे, तुझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि भारतामध्ये त्या गोष्टीने भरपूर लोकांना ग्रासलेलं आहे, ते म्हणजे कॅन्सर. दुर्दैवाने तुझ्या आयुष्यात सुद्धा ही फेज आली. थोडक्यात माझ्या प्रेक्षकांना सांगशील का, तू बाउन्स बॅक कशी झालीयस, ते काय घडलं तुझ्या आयुष्यात? राईट. सो 2007ला असंच मी हॉलिडेला गेले होते, तर माझा एक पाय अचानक सुजायला लागला. सो आम्हाला वाटलं की आपण खूप फिरतोय, एअर ट्रॅव्हल होतंय, बसणं होतंय, त्यामुळे कदाचित पायावर स्वेलिंग येतं, तसं स्वेलिंग येत असेल. पण हळूहळू ती तळपायावरून सूज हळूहळू वर पोटरीपर्यंत, त्याच्यावर मांड्यांपर्यंत अशी ती वाढतच गेली आणि एका पॉइंटला मला चालायला पण डिफिकल्ट जात होतं. सो मग वी डिसाइडेड की आम्ही ज्या कंट्रीत हॉलिडेला गेलेलो तिथेच आता आपण हे अशक्य आहे, एवढा एक पाय इतका का सुचतोय आणि एक आपला नॉर्मल आहे, सो असं का होतंय, कुठे वेन्सला क्लॉट झालाय का की काय, बघूयात. म्हणून मग आम्ही तेव्हा US ला हॉलिडेला गेलेलो. सो अमेरिकेतल्या हॉस्पिटलला गेलो दाखवायला आणि त्यांनी ओव्हरऑल पिक्चर बघता दे डिसाइडेड की आपण डॉपलर, एक टेस्ट असते वेन्सची, की तिथे कुठे क्लॉट झालाय का वगैरे, कारण कधी कधी एअर ट्रॅव्हल वगैरे मध्ये अशा लॉंग सिटिंग पोझिशन्समुळे होऊ शकतं. सो ते त्यांनी चेक केलं. सो त्यांना एक ऑब्स्ट्रक्शन पोटात सापडलं की एक लिम्फ नोड वाढलाय, जो त्या फिमोरल वेनला म्हणजे प्रेशर देतोय, त्यामुळे ब्लड क्लॉट होऊन तिथे पूर्ण पायावर सूज आलीये. पण इतक्यावर का तो नोड आहे हे चेक करायला मग त्यांनी फुल बॉडी सिटी स्कॅन केला अँड दे फाउंड आउट की आय हॅव लिम्फ नोड्स किंवा त्या गाठी अख्ख्या शरीरातल्या वाढल्या आहेत आणि आय वॉज ग्रेड 4 कॅन्सर. नॉन हॉचकिन्स लिम्फोमा हा
एक टाईपचा कॅन्सर असतो जो लिम्फ नोड्सचा कॅन्सर आहे. लिम्फ नोड्स म्हणजे आपल्या बॉडीतनं जे टॉक्सिन्स बाहेर घेऊन जाणाऱ्या ज्या ग्लँड्स असतात त्याचा तो कॅन्सर होता. सो त्यांनी अमेरिकेतच त्यांनी त्या एका नोडची बायोप्सी केली विच केम बॅक पॉझिटिव्ह फॉर कॅन्सर. सो ट्रीटमेंटसाठी मग मला, बिकॉज आम्ही तेव्हा इंग्लंडमध्ये राहत होतो, तर वी हॅड टू फ्लाय बॅक टू UK आणि मग NHS मध्ये माझी पूर्ण ती ट्रीटमेंट झाली. फर्स्ट 8 सायकल्स ऑफ किमोथेरपी वगैरे, आणि 8 सायकल्स नंतर मग ते युजली से की मग स्कॅन करून ते परत नोट्स आहेत का वगैरे चेक करतात आणि मग ते म्हणतात की एक वर्षभर जर परत कॅन्सर आला नाही, रिकरन्स झाला नाही, तर देर आर चान्सेस की तो परत येणार नाही. पण माय बॅड लक की विदिन 6 months मला परत एक गाठ जाणवली. मग परत आय हॅड टू गो थ्रू ऑल द टेस्ट अगेन ऑब्व्हियसली इट वॉज सेम कॅन्सर. सो मग परत माझी त्या रिलेटेड किमोथेरपी झाली आणि ते एक ऑटोलोगस ट्रान्सप्लांट म्हणतात, जेव्हा ते आपल्या बॉडीतल्या सगळ्या सेल्स वॉशआउट करतात किमोथेरपी नंतर आणि न्यू फिल्टर्ड आउट सेल्स असतात त्या परत आपल्याला देतात, ज्याच्यानी परत नवीन इम्युनिटी तयार होते टू फाईट बॅक कॅन्सर. सो ती ट्रीटमेंट झाली. अगेन दे सेड स्कॅन वगैरे क्लिअर झाला आणि परत सेम स्टोरी की वर्षभर आपण बघूया, जर नाही परत कॅन्सर आला तर देन रिकरन्सचे चान्सेस कमी आहेत. अगेन माय बॅड लक, 3rd टाइम विदिन 6 months द कॅन्सर केम बॅक. सो यावेळेस एकच नोड होता. सो दिस टाइम दे डिसाइडेड की किमोथेरपी बरोबरच आपण रेडिओथेरपी पण देऊया आणि आता आपण डोनर शोधूया हु कॅन गिव्ह देअर बोन मॅरो. बोन मॅरो म्हणजे जे आपल्या स्पाइन मध्ये असतं आणि त्या थ्रू इम्युनिटी डेव्हलप होते. सो किमोथेरपी सेशन्स झाले, रेडिओथेरपी झालं आणि लकीली बोन मॅरोचा डोनर शोधण्यासाठी पहिले ते सिबलिंग्सचा बोन मॅरो चेक करतात, मॅच होतोय का. सो आय वॉज व्हेरी लकी की माझ्या सख्या लहान भावाचाच बोन मॅरो मॅच झाला आणि त्यानंतर मग ते त्याला हेट्रोलोगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतात. सो ते बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालं आणि हिअर आय एम टुडे. सो इट्स बीन नाव ऑलमोस्ट 14-15 years आय एम कॅन्सर फ्री. थोडं इमोशनल आहे माझ्यासाठी जर्नी, कारण मुलगा पण माझा तेव्हा बेअरली 1.5 वर्षाचा होता. बट येस, बॅक टू लाईफ आणि प्रॅक्टिसिंग अगेन. ही जर्नी ऐकणं हे आमच्यासाठी सुद्धा खूप इमोशनल आहे. पण असं म्हणतो ना की दुश्मनाच्या सुद्धा नशिबी असं येऊ नये, इतके चॅलेंजेस, परंतु आपलं भावंड ते आपलंच भावंड असतं. त्यांचं परमनंट लाईक अ गॉड सेंट एंजल फॉर मी. ह्यांचं परमनंट रक्षाबंधन झालं. एकमेकांना बांधून टाकलं. ऍब्सोल्युटली. जितकं तुम्हाला ब्लेसिंग्स त्याच्या डबल ब्लेसिंग्स, युनिव्हर्सल ब्लेसिंग्स त्या तुमच्या भावामध्ये सुद्धा, जो आपल्या बहिणीसाठी का छान उभा राहिला. आणि असं असताना सुद्धा आपल्या पूजा मॅडम एवढं रॅडियंट ग्लो स्किन असलेल्या, बघा म्हणजे तुम्ही प्लॅन केला, तुम्ही डिसाईड केला तर यू कॅन डू इट. खूप सुंदर, खूप छान वाटलं. कितीही दुर्दैव असू दे तुम्ही बाहेर येऊ शकता, आपल्यांच्या मदतीने येऊ शकता आणि पुन्हा तुमचं काम तुम्ही तेवढ्याच दिमाखात करू शकता. मॅडम पुन्हा प्रॅक्टिशनर आहेत, इतकी वर्ष प्रॅक्टिस करते. शी इज कॅन्सर फ्री. कॅन्सर फ्री होणं म्हणजे काय असतं हे फक्त कॅन्सर ज्यांना झालाय त्यांनाच माहित असतं. तर डॉक्टर पूजा, खरंच तुमच्यावर हा टॅग आहे ना कॅन्सर फ्री, हा लाईफ टाईम आहे आणि हा अशा अनेक लोकांवरती असो ज्यांना आत्ताही कॅन्सर, काहीतरी मार्ग त्यांना मिळेल. तुमच्यामुळे आम्ही आज ही पण प्रार्थना करू शकतो BTS द्वारे की सगळे जे कोणी कॅन्सरग्रस्त आहेत त्या सगळे कॅन्सर फ्री होऊ देत, तुमच्यासारखा मार्ग त्यांनाही मिळेल. खूप छान. आपल्या मॅडमसाठी मी एक सुंदर असं टॅरो गायडन्स, टॅरो म्हणजे ओशोचं गायडन्स काय आहे, कसं असेल मॅडमचं क्लिनिक आणि कसं पुढे चालत असणार आहे, तर ह्याबद्दल आपण गायडन्स घेऊया. मी कार्ड काढते. प्रेक्षकांसाठी सुद्धा कधी ना कधी ऑपॉर्च्युनिटी देणारच आहे, तुम्हाला सुद्धा गायडन्स येणार आहेच. वाव, फार अतिशय सुंदर कार्ड मॅडमसाठी आलेले. मॅच्युरिटी. आय नो दॅट त्यांचा आवाज ऐकल्यावरच तुम्हाला कळेल किती मॅच्युअर्डली बोलत असतात. सो मॅच्युरिटी म्हणजे तुम्ही आणखीन पुढे जाणार आहात. तुमचं तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात मॅच्युरिटी इज नथिंग बट
बिंग सिनियर, तर त्यात तुम्ही सिनियर तुमचं नाव असं उज्ज्वल होणार आहे. ऑल कलर्स तुम्ही बघू शकता की किती सुंदर कार्ड आहे. सगळे कलर्स तुमच्या बरोबर येणार आहेत. युनिव्हर्सल गायडन्स आहे. मॅच्युरिटी म्हणजे युनिव्हर्स सुद्धा तुमच्यावरती ब्लेसिंग देणार आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या पेशंटना सुंदर बघा आणि पेशंट तुम्हाला कधीच सोडणार नाहीत. इतकं छान कार्ड आलेलं आहे. प्रोफेशनल भरभराट ही याच्यामध्ये दिसते. खूप सुंदर कार्ड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दॅट सो मोटिवेशनल. थँक्यू मॅम. मॅडमने आज आपल्याला इतकी सुंदर जाणकारी दिली. त्वचा पूर्ण एक ऑर्गन म्हणून आपल्याला समजवलं, तर खूप छान. आणि तुम्हाला मी एक प्रॉमिस देते की मॅडमना आपण सोडणार नाही आहोत, कारण स्किन बरोबर हेअर सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत आणि स्त्री आणि पुरुष दोघांनाही महत्वाचे आहेत. कारण स्किन टक्कल हल्ली स्त्रियांनाही पडतं, चाई पडत असते, पुरुषांना पडत असतं. हे आपल्याला नकोय आणि त्यासाठी पुन्हा आपण हात धरणार आहोत मॅडमचाच, कारण शी इज एक्सपर्ट इन हेअर ऑल्सो. सो नक्की मॅडम, आज येऊन तुम्ही आम्हाला इतकी सुंदर माहिती सांगितली, प्रेक्षकांना इतका टेक अवे दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि पुन्हा तुम्ही आमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला धन्यवाद. थँक्यू.